आईचा वाढदिवस झाला म्हणून मी हा तिच्या आवडीचा भात बनवलेला आहे. तुम्ही पण पावसाळा म्हटलं की हिरवगार कोकण आठवतं आणि कोकण आठवलं की हमखास आठवतात ते वाल. याच्या आधी आपण सणावाराला व्रतवैकल्याला बनलेली वालाची उसळ बघितलेलीच आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. पण आज आपण बनवूयात वालाचा दुसरा एकदम सोपा झटपट बनणारा वालाचा किंवा बिरड्यांचा भात. नमस्कार. आज आई आणि मी मिळून आता रेसिपीला सुरुवात करतो. आई, आज तुझ्या आवडीचा आपण वालाचा भात बनवतोय. आवडतो ना तुला? खूप आवडतो. हा तुझ्यासाठी मी बनवते भात आणि ऑफकोर्स आपल्या दर्शकांसाठी पण, त्यांना मस्त रेसिपी कळेल आज. तर आता आई, भात बनवायला सुरुवात करायच्या आधी मी नेहमी पहिलं वाटण बनवून घेते. म्हणजे आपण एकदा फोडणी केली ना की सगळं तयार असतं आपलं फोडणीत घालण्याचं साहित्य. तर हे ठीक आहे ना. मी 2 मिरच्या, आल्याचा एक तुकडा घेतलाय, इथे 7-8 लसूण घेतलेत, लसणाच्या पाकळ्या, आणि 50 ग्रॅम खोबरं घेतलंय. ताजं ओलं मस्त लुसलुशीत खोबरं घेतलेलं आहे. तर मी 2 मिरच्या घालतेय वाटणामध्ये, 1 इंच आलं, खोबरं, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडस मीठ घालते, म्हणजे बारीक, चांगलं बारीक वाटलं. हा, त्यामुळे मीठ घालते जरासं आणि हे वाटून घेते. तर हे बघा, असं मस्त वाटण आपलं झालेलं आहे. जेवढे तांदूळ वजनाला आहेत तेवढेच वाल घ्यायचे. हा, म्हणजे हे मी 150 ग्रॅम तांदूळ घेतलेत, अखंड बासमती तांदूळ घेतलाय बरं का. आणि हे वाल पण 150 ग्रॅम आहे. फक्त त्याच्या व्हॉल्यूम मध्ये फरक आहे. 150 ग्रॅम वाल अगदी शीग लावून भरलेले आहेत आणि 150 ग्रॅम तांदूळ जड असल्या कारणाने 1 वाटीला जर असा कमी भरलाय. तुम्ही आयत्या वेळेस भात करायचं ठरवलं तर भाजीवाल्याकडे असे मोड आलेले सोललेले वाल मिळू शकतात. कोमट पाण्यात मोड आलेले वाल साधारण 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवायचे, म्हणजे असे पटापट सालं निघतात. 2 हाताने सोलता येतात. हो, काल आईने 2 हाताने सोललेत. हो, म्हणजे ते इतके पटपट सोलले गेले. हे बघा, हे असे पटपट एकदम त्यातनं वाल बाहेर पडतात, काहीच वेळ लागत नाही. यावेळेस याच्यामध्ये काजू घेतलेत घालायला. चांगलं केलं, छान लागतात ना. कोकणामध्ये ओले काजू खूप असतात. ओले नव्हते, पण मी हे काजू भिजत ठेवलेत 1-4-5 तास. आणि इथे कढीपत्ता घेतलाय बर का, आणि 2 लाल मिरच्या. मला रंगसंगती आवडते त्यामुळे 2 मिरच्या लाल घेतलेल्या आहेत. आणि गरम मसाल्यात फार काही नाही, छोटी 3 तमालपत्र घेतली आहेत. हे दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत. आणि हा इथे मी कांदा पण घेतलाय, 100 ग्रॅम कांदा घेतलेला आहे. हे असे उभे उभे त्याचे स्लाइसेस करून घेतलेत, लांब लांब उभे उभे. फोडणीसाठी 4 चमचे तेल घ्यायचे. फोडणीत घालते अर्धा चमचा मोहरी, म्हणजे अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्त्याच्या 2 डहाळ्या, लाल मिरच्या, काजू, कांदा आणि सगळा मसाला थोडा परतायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मसाला छान परतला जातो. आपण वाटणात पण मीठ घातलेलं आहे, तर भातात मीठ घालताना काळजीपूर्वक घाला. थोडीशी फोडणीत कोथिंबीर घालते, त्यांनी स्वाद जास्त छान येतो. कांद्याला हलका कलर आला की घालायचे वाल. कडव्या वालांना मोड कसे आणायचे हे पण उसळीच्या रेसिपीत दाखवलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते बघू शकता. वाल फार परतायचे नाही, दाठरू शकता, त्यामुळे तांदूळ लगेचच घालायचे. 1 तासापूर्वीच मी तांदूळ धुवून भिजवून ठेवला होता आणि आता त्यातलं पाणी काढून घेतलंय. वालाचा पदार्थ करण्यासाठी वाल रूम टेम्परेचरचे हवेत, म्हणजे ते पटकन शिजतात. फ्रीज मध्ये असतील तर त्याला 1-2 तास आधी बाहेर काढून ठेवा. रेकॉर्डिंग करता करता हळद हिंग घालायचा राहिला, सो 1/2 चमचाच हिंग घालतेय, म्हणजे वाल बाधत नाही. हळद अर्धा चमचा घातलीये. 1-2 मिनिटच भात परतल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे. आणि हे गेलं वाटण.
तांदूळ घातल्यानंतर वाल आणि तांदूळ अगदी हलक्या हाताने ढवळा. शार्प उलटणं किंवा झारा वापरू नका. तांदूळ पण तुटायला नकोय आणि वाल पण तुटायला नकोय, अखंड राहिले पाहिजेत. हा असा सिलिकॉनचा चमचा नसेल तर लाकडी स्पॅच्युला वापरा, म्हणजे लाकडी उलटणं वापरा, म्हणजे तांदूळ किंवा वाल तुटणार नाहीत. 1 वाटी तांदूळासाठी 2.5 वाट्या पाणी घेतलंय. तांदूळ जुना आहे आणि भात वरती शिजवणार आहे, त्यामुळे अजून एखादी वाटी पाणी आपल्याला लागू शकतं. तर ते जसं लागेल तसं पुढे जाऊन घालूया. आणि तुम्ही प्रेशर कुकर मध्ये बनवणार असाल ना तर एवढं पाणी पुरेल. हे पाणी आता गरम करून घ्यायचंय ना, कारण वाल असतात ना, गार पाणी घातलं की ते एखाद्या वेळेस आक्रसतात. त्यामुळे नेहमी वालाच्या भातामध्ये गरम पाणीच करून घाला. आणि ते गरम पाण्यात गुळ घाल, तो सगळीकडे सारखायला गेला आणि भाताला चमक येते. हा, ही ट्रिक तू तुझ्या मसाले भातात सांगितलेली आहे साई, आणि ती सगळ्यांना खूप आवडली आणि सगळे आता तसंच करतायत. ते म्हणतात खरंच भात इतका चमकदार दिसतो असं गुळ पाण्यामध्ये गरम करून घातला की. हा आई, गुळ किती एवढा अजून तेवढा पुरेल का? अजून घेऊ? अजून थोडासा घाल. एवढा? हा बस. साधारण 2-3 इंच गुळ घेतलाय बरं का. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता. वाल कडू नसतात पण थोडी कडसर चव असते, त्याने कडवे वालच म्हणतो, त्यामुळे गुळ थोडासा मी जास्त घेते. आणि हे गुळ पाणी मी आता गरम करून घेते. गॅस मंद ठेवलाय आणि घालते गरम केलेलं गुळाचं पाणी. उकळायला लागलं की गॅस करायचा आहे बारीक आणि झाकण ठेवून शिजवायचं आहे. एकदा झाकण काढून बघा, भात खाली लागत नाहीये ना, पाणी व्यवस्थित आहे ना, व्यवस्थित पाणी आहे, खाली लागत नाहीये, परफेक्ट आहे. मिक्सर मधलं वाटण सगळं काढण्यासाठी 1/2 वाटी पाणी घेतलं होतं, ते घालते आणि थोडंसं मीठ घालते. आता आधी आपण मीठ घातलेलं आहे कांदा परतताना, वाटण वाटताना, त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ घाला. चव घेऊन मीठ घाला आणि झाकून परत 5 मिनिटं भात शिजवून घेऊया. आहा, सुंदर वास येतोय. भात शिजलाय पण वाल थोडेसे शिजायला हवेत, त्यामुळे अजून 1/2 वाटी पाणी घालतीये. म्हणजे 1 वाटी भातासाठी 3.5 वाट्या पाणी लागलेलं आहे. अजून एक 5 मिनिटं भात शिजवते. मस्त वाफाळता भात छान झालेला आहे. शिजलाय का बघूयात आपण. मुख्य वाल शिजलेत का पाहायला पाहिजे. भात तर मस्त शिजलाय. हा, चटका बसतोय. आणि हे आहेत वाल, हे पण शिजलेत का बघू. येस, परफेक्ट. गॅस बंद करते आणि वाफ जिरेपर्यंत झाकूनच ठेवते. तर असा मस्त भात झालाय. तुम्हाला चव घेऊन सांग कसा झालाय. म्हणजे मीठ सगळं परफेक्ट आहे ना. एरवी मी चव घेते, यावेळेस आई चव घेते. झाला. परदेशातलं पण छान करतेस. मला आवड असल्या कारणाने मी शिकून घेतलं होतं. त्यामुळे एकदम ते पदार्थ पण एकदम ऑथेंटिक आपल्या चॅनलवर आहेत बरं का. तुम्ही बघा, स्क्रोल डाऊन करा, म्हणजे तुम्हाला ते पदार्थ पण दिसतील. पारंपरिक पण चांगले करतेस आणि परदेशातले पण छान. हो, शेवटी तुझी मुलगी आहे ना मी. माझ्या सासूबाई पण सुंदर करायच्या. हा भात सर्विंग बोल मध्ये काढून घेते. वरतून कोथिंबीर, खोबरं घालणार. हो, आणि लिंबू पण घालणार आहे. लिंबू पण घाल. हे बघ किती सुंदर मोकळा आणि छान झालाय भात. खरंच छान झालंय. हा, असा भात ना गच्चा भात नाही चांगला लागत. मी इथे जुना दिल्ली बासमती राईस अखंड वापरलाय. तुम्ही अखंड जरी वापरला नाहीत ना, कुठलाही तांदूळ वापरा, पण तो जुना वापरा. चिकट होणारा तांदूळ नका वापरू. खूपच सुंदर झाले. येस, परफेक्ट. तर आता लिंबू पिळून घेते आधी. मस्त. कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक वर जाऊन बघू शकता. हा, माझ्या लेकीने भात दाखवलाय तुम्हाला कसा करायचा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला कसं झालंय ते सांगतील नक्की. आतापर्यंत त्यांनी आपल्याला खूप कमेंट मधनं रिस्पॉन्स छान दिलेला आहे. छान दिलाय. रेसिपी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. ही मस्त रेसिपी खास तुमच्यासाठी. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद, खरंच मनापासून धन्यवाद.